उन्हाळा तर भरपूर आहे आणि भरपूर जाणवत पण आहे उन्हाळा. आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बापरे, उगाच आपण बाहेर आलो, इतकं गरम, म्हणजे इतकं ऊन लागत आहे. आणि मग तसेच पाहुणे वगैरे आले होते, तर पाहुण्यांना चहा वगैरे असं काही करण्यापेक्षा म्हटलं छानसा थंड मिल्कशेक करून द्यावा. तर आंबे होते, मिल्कशेक करायला घेतला. मिल्कशेकची तर रेसिपी मी ऑलरेडी तुम्हाला शॉर्टकट टाकलेलीच आहे. आणि पाहुण्यांना ह्यावेळेस नॉनव्हेज वगैरे काही नव्हतं, तर आमरस, चपाती, बेसन वगैरे असा मेनू आजचा जेवणाचा ठरलेला होता. आणि तळण वगैरे असं आजचा जेवणाचा मेनू होता. गरम खूप होत होतं आणि इतकं गरम होत आहे की स्वयंपाकसुद्धा करायला नको वाटत. पहिल्यांदा म्हटलं आज पाहुणे तर ऑलरेडी आलेले होते, त्यांना मिल्कशेक वगैरे देऊन झालेला होता. तर आता ना रस करायला घेतला होता. तर कुणाकुणाला रस करायला आवडतो हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कुणाकुणाला रस करायला आवडत नाही हे सुद्धा मला सांग. तर मला ना रस करायला अजिबात आवडत नाही, अजिबात आवडत नाही. कारण खूप वेळ लागतो मला रस करायला. आता तर रस करायला वेळ लागतोच बरं का, पण मला ना नेहमी सगळ्या बाकीच्यांपेक्षा ना खूप वेळ लागतो रस करायला. आणि रस झाल्यानंतर आळूचं बेसन करायला घेतलं होतं. तिचं पीठ चाळून देत होती. मग मी वरती आळू वगैरे चिरून मस्त आळूचं बेसन करायला घेतलं होतं. हे आळूचं बेसन आता तुम्हाला रेसिपी सांगून टाकते. आळूच्या बेसनासाठी लागणारं साहित्य सांगते. आळू तुम्हाला हवी तेवढी चिरून घ्यायची. तुम्हाला किती त्याच्यामध्ये पानं टाकायचे ते तुमच्या बेसनानुसार तुम्ही क्वांटिटी ठरवा. बेसन घ्यायचं आणि तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता किंवा काळा तिखट टाकू शकता. पण काळा जो मसाला असतो ना, त्याने आळूचं बेसन खूप छान होतं. तर कढईमध्ये तेल टाकायचं, त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी द्यायची, लसूण आणि छानसं काळं तिखट त्याच्यामध्ये परतून घ्यायचं. आणि जे आळूची पानं आपण चिरलेली आहेत ना, त्या आळूची पानं कट करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायची. आणि त्याला पाणी ओतून द्यायचं. आणि पाणीला उकळी आल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये बेसन पूर्ण असं वैरून घ्यायचं. किती घट्ट पातळ कसं पाहिजे तसं तुम्ही ठरवून बेसन टाकायचं आहे. आणि तुम्हाला एक आता सरप्राईज सांगायचं म्हणजे आमच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. तर आमच्या नणंदबाईंनी छानसा असा केक आणलेला आहे. केक दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे. आता कट केल्यानंतर समजेल त्याची टेस्ट कशी आहे. आणि संध्याकाळी आम्ही तो कट करणार आहे. केक तर ना खूप सुंदर होता, आईस केक होता. आणि त्याला आता बाहेर ठेवून तर चालणारच नव्हतं, त्याला फ्रीजरमध्येच ठेवावा लागणार होता. कारण तो पूर्ण विथळून जाईल. खाली फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकत नाही, फ्रीजरमध्येच त्याला ठेवावं लागेल, त्यावेळेस तो छान होईल. कसं असतं आणि ह्या सर्व गोष्टीवरून तुम्हाला एकच सांगते, ज्यावेळेस आपण प्रेम देतो ना, त्यावेळेस आपल्याला रिवर्स प्रेम हे भेटत असतं. आता ना ताटं करायला कसं आहे, कुरडई, पापड, बेसन, हे आळूचं बेसन असं झालेलं आहे. तर रसाबरोबर असं आळूचं बेसन खूप छान लागतं. आणि प्लस वरण भातसुद्धा केलेलं होतं. तर तसं तर ना पहिलं रस म्हटलं का सांडगा किती फेमस होता ना, किती सांडगा लोक खायची. पण आजकाल ना सांडगा हा आवडतच नाही आणि जास्त खातच नाहीत. आणि मी तर 1-2 वर्ष सारखा नेहमी सांडगा करायचे. पण ना कोणी खात नाही म्हटल्यानंतर मग तो सांडगा करायचा बंद केला. तर ह्यावेळेस मी थोडाच सांडगा केलेला होता, जास्त केलेला नव्हता. आता मुलं ना, म्हणजे मुलं वगैरे हे सुट्टीला कोण जास्त येत नाही, कारण आता सगळी मुलं मोठी झालेली आहेत, बाहेर शाळेला वगैरे गेलेली आहेत. तर आता त्यांना ज्यावेळेस सुट्ट्या असतील त्यावेळेस मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सगळेजण येतील. आता आंबे आम्ही इथूनच सगळ्यांना पोचवलेले आहेत, कारण कुणाला वेळच नाही ना यायला. तर त्या त्यांच्या मुलाकडे चाललेल्या होत्या. तर त्या तशाच म्हणजे जाता जाता इकडून आलेल्या होत्या आणि त्यांनी तो केक आणलेला. आता सगळ्यांना ताटं वगैरे पुढं आम्ही वाढून देतो आणि नंतर आम्ही सुद्धा जेवायला बसतो. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण माझा हा नवीन चॅनल आहे, त्यामुळे मी नेहमी सांगते की म्हणजे काय झालेलं आहे, पहिल्या चॅनल असल्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की पहिल्या चॅनलला आम्ही सबस्क्राईब केलेलं आहे, तर आता ह्या चॅनलला म्हणजे डबल करत नाहीत ना सबस्क्राईब. तर चॅनलचं नाव बदललेलं आहे, सगळं म्हणजे पूर्ण वेगळंच अकाउंट, नवीन अकाउंट, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता
आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं होतं, सगळं आवरून झालं होतं. तर आता ना बड्डे करायचा चालू होता, म्हणजे ॲनिव्हर्सरी करायची चाललेली होती. आणि मस्त नंदबाईंनी वगैरे ऑप्शन केलं आणि मस्त केक वगैरे कापून बड्डे साजरा केला. चला, केक तर खूप छान होता. केक तर आम्ही खाऊन घेतलेला आहे. आता सगळ्यांना केक देतो आणि माझा हा व्लॉग मी इथंच संपवते. तर कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच आणखी नवनवीन ब्लॉग, नवनवीन व्हिडिओ, नवनवीन शॉर्ट्स पाहायला भेटतील. चला तर भेटूया अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये. आणि छानसे सगळ्यांबरोबर फोटो वगैरे काढून घेतले. चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. चलो बाय.